नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फोन एमपीएससी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ मिळत राहतील. तुम्हाला काल मी टेस्ट नंबर 1 टाकलेली आहे, आज टेस्ट नंबर 2 टाकलेली आहे. तर तुम्हाला राहिलेल्या दिवसाचं आपण व्यवस्थित टाईम विभाजन बघूया, जेणेकरून तुम्हाला हे पहा, तर तुम्ही कुठं क्लास करत असाल किंवा कोणाकडून केलं असेल तर ते फॉलो करा. ते जर ज्या विद्यार्थ्यांनी मला कॉल करून किंवा पर्सनली विचारलं होतं त्यांच्यासाठी हे टाईम आपण बघतोय किती कसा राहिलेला आहे बघा. आपल्याकडे 24, 25, 26, 27, 28, 29, 30 म्हणजे ऑन एन ॲव्हरेज आपल्याकडे 28-29 दिवस राहतात. बरं हे 20 दिवस आहेत ना, तर ह्या 20 दिवसातले समजा तुमचा 2-3 दिवस अभ्यास झालाच नाही असं समजा, पण ह्या दिवसामध्ये जास्त बिझी राहण्याचा प्रयत्न करा. कारण शेवटच्या आठवड्यामध्ये जे तुम्ही करता, त्याच्यावर तुमचा माइंडसेट हा एक्झामला कॅरी करतो. जर तुम्ही या दिवसामध्ये खूप चांगल्या फॅक्ट्स वगैरे रिवाईज केल्या, तर 21 तारखेला तुमच्या शांत झोप पण लागते आणि जर तुम्ही नाही केलं आठवड्याभरामध्ये, वर्षभर अभ्यास केला आणि ह्या आठवड्याभर जर तुम्ही गाफील राहिलात ना शेवटच्या 30 दिवसामध्ये, तरी पण तुमचा रिझल्ट जातो बघा, हे लक्षात ठेवा. एक्झाम ही तुम्ही किती अभ्यास केला याच्यावर नाहीये. 21 तारखेला 100 क्वेश्चन तुम्ही किती सोडवणार आणि त्याच्यातले कसे क्वेश्चन बरोबर आणणार, यावर तुम्ही केलेल्या कामाचं, तुम्ही केलेल्या अभ्यासाचं हे होणार आहे सर्व म्हणजे कॅल्क्युलेशन होणार आहे किंवा इव्हॅल्युएशन होणार आहे किंवा त्याच्यावर ते ठरणार आहे, की बाबा तुम्ही किती पद्धतीने चांगला अभ्यास केला. तर शेवटच्या काळामध्ये तुम्ही काय करणं गरजेचं आहे बघा. करंटच्या पॅटर्नवर काय आहे तो बघून मी तुम्हाला सांगेल. प्रत्येक घटकावर प्रश्न येतो. तुम्ही त्यामुळे सरसकट वाटण्याचा अट्टहास टाळा. सरसकट म्हणजे कसं, की माझं मग गेल्या वर्षाचं पण वाचायचं राहिलं, या वर्षाचं वाचायचं राहिलं, इथपर्यंत वाचलं पाहिजे आणि एक्झाम ही 1 महिना आधीच होणार होती. तुम्ही ऑगस्टपर्यंत जरी करंट केलं असेल, तरी मोर दॅन इनफ आहे. परंतु पुढचं काय करायचं, कारण तुमच्याकडे वेळ आहे. 4 जानेवारीला पण तुमची एक्झाम आहे ना. 4 जानेवारीला पण तुमचा पेपर आहे ग्रुप सीचा. मग तुम्हाला त्यासाठी वेगळं करंट करणार का? त्यामुळे फ्लो चालू ठेवा. करंटचा आपण सगळा फ्लो चालू ठेवणार आहोत. यासाठी चालू ठेवणार आहोत, की तुम्हाला ते लागणार आहे नंतर. ही चालू ठेवणारी गोष्ट आहे. तर बघा सर्वसाधारण कसा ट्रेंड आहे. व्यक्तीवर एक क्वेश्चन येतो. व्यक्तिविशेषवर क्वेश्चन आला, जसं बिर्सा मुंडा यांच्यावर भगवान बिर्सा मुंडा यांच्यावर एक योजना आली आणि नवीन अपॉइंटमेंट केलेलं ते बघा निळवंती, फुलवंती करून ते पुस्तक विचारले होते ना, ते व्यक्तिविशेष वरचेच होते. फक्त त्यांचे पुस्तक विचारले होते, हे लक्षात ठेवायचं आहे. ते निधन झालेलं कोणाचं आहे, नेमणूक कोणाची झाली, चर्चेत असणारी व्यक्ती. पुरस्कारामध्ये कसं जातं बघा, आंतरराष्ट्रीय पुरस्कार, राष्ट्रीय पुरस्कार आणि प्रादेशिक पुरस्कार याच्यावर एक क्वेश्चन असतोच, हे लक्षात ठेवा. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही क्रीडा एक ॲड करा. क्रीडा पुरस्कारावर एक क्वेश्चन असतो. ह्याच्यामध्ये बघा ज्या घटनाला 100 आणि 150 वर्ष पूर्ण झाले आहेत, या सर्व घटना आपण इथं घेणार आहोत. सर्व व्यवस्थित डिस्कस होईल. तुम्हाला इथं सांगितलं की 150 वर्ष बिर्सा मुंडा, भगवान बिर्सा मुंडा यांच्या जयंतीला 150 वर्ष पूर्ण झाले. मग त्यांची महाराष्ट्र शासनाची योजना विचारलेली आहे, जी की आपण ह्याच्यामध्ये इकॉनॉमी सर्व्हेमध्ये आहे त्याचा उल्लेख, हे लक्षात ठेवा. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती. उपराष्ट्रपतीने राजीनामा दिला. उपराष्ट्रपती राजीनामा दिला, त्यामुळे पॉलिटीचे तुम्हाला 2 क्वेश्चन हे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्यावर दिसले. आणि आता सध्या एक तामिळनाडूची पण केस आहे बघा. मी हे तुम्हाला काय एक्सप्लेन करून सांगतोय की तुम्हाला कॉन्फिडन्स यावा, की चाललंय हे योग्य चाललंय. तुमचा अभ्यास योग्य दिशेने चाललाय, हे कॉन्फिडन्स येण्यासाठी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतोय, जेणेकरून तुम्ही म्हणजे त्याच डायरेक्शननं प्रयत्न करत राहाल, उगाच विचार करत बसणार नाही. बघा उपराष्ट्रपतींनी राजीनामा दिला होता, याच्यावर पण क्वेश्चन आणि अपेक्षित आहे. आणि तामिळनाडूच्या गव्हर्नमेंटवर पण, म्हणजे तामिळनाडूची जी केस झाली 3 मंथची, ती डेडलाईन दिलेली आहे विचार करण्यासाठी. हे 3 मंथ एक लक्षात ठेवा, ते पण विचारलं जाऊ शकतं. आणि फोकस एरिया, कारण काय होतं माहिती आहे का, फोकस एरिया जर तुमचा फिक्स असेल तर तुम्हाला एफर्ट टाकायला सोपे पडतात. आणि गिलोटिन म्हणजे काय असतं, हा एक क्वेश्चन होता. हा पॉलिटी ओरिएंटेड होता, हे लक्षात ठेवा. चालू घडामोडीमध्ये हा ट्रेंड आढळलेला आहे. त्यामुळे हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी आणि हिस्ट्री हे करंट ओरिएंटेड टॉपिक आहेत. आणि इकॉनॉमिक सर्व्हे आणि जिओग्राफीच्या ज्या इकॉनॉमिक सर्व्हेमधल्या ज्या आपण जे म्हणतो ना, की भारताची आता सध्या काय बघा, की भारताचे जे किनारपट्टीचे क्षेत्र आहेत ना प्रत्येकाचं, ते वाढलेलं आहे. तर त्याच्यावर क्वेश्चन अपेक्षित आहे, लक्षात ठेवा. मग तो पण जिओग्राफीच्या ओरिएंटेड जातो. एखादी घटना पहिल्यांदाच झाली, जसं तामिळनाडूमध्ये ग्लास ब्रिज ओपन केला होता बघा, तो उद्घाटन झालं होतं. तर त्या सर्व घडामोडी आपण कव्हर करूया. जसं पहिल्या झालेल्या घटना, असं एखाद्या विचारण्याचा ट्रेंड असतो. हे विचारलं जातं ग्रुप सीला आणि ग्रुप बीला, हे अशा घटना जास्त विचारल्या जातात, हे लक्षात ठेवा. क्रीडा घडामोडीमध्ये जर पहिल्यांदाच पुरस्कार भारताला मिळाला असेल, त्याच्यामध्ये डिटेलमध्ये क्वेश्चन जातो. जसं गुकेशचा यांचा क्वेश्चन आला होता बघा राज्यसेवेतला डिटेलमध्ये. का तर पहिल्यांदाच पुरस्कार मिळाला होता म्हणून. पहिल्यांदा एखादा पुरस्कार मिळाला भारताला किंवा भारतातल्या व्यक्तीला, तर ते विचारतात. आणि अपवादावर क्वेश्चन जर फॉर्म होत असेल तर तिथं जायचं नाही. तो बजेटमधला 25 बजेटमधला क्वेश्चन होता बघा राज्यसेवेचा, अणुऊर्जेचा त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये तुम्ही सी स्टेटमेंट आहे ना, ते कट करू शकत नाही, कारण ते स्टेटमेंट रिलेटिव्ह स्टेटमेंट आहे. काय आहे ते सांगतो तुम्हाला. पूर्ण पेपरमध्ये कोणताही एक विषय अवघड करतात. म्हणजे काय, तर बाबा कंबाईनचा ट्रेंड आहे. तुम्ही मागच्या 3 वर्षाचा पेपर दिले असतील, तुम्हाला अनुभव असेल नसेल तर तुम्ही ऐकून घ्या एक शांत डोक्यानं. जर प्रत्येक पेपरमध्ये
एक विषय ते कोणताही अवघड करतात. मागच्या वेळेस करंट अवघड केला होता, मग यावेळेस ते करंटच अवघड करतील का? तर तसं नसतंय. कधी पॉलिटी अवघड करतात, कधी इकॉनॉमी अवघड करतात, कधी आणि तुम्हाला सांगतो सायन्स एक असा ओपन सब्जेक्ट आहे. तिथं ते जर ते विचारलं त्यांनी तरी अप्लाइड क्वेश्चन विचारायचे तर त्याला लिमिट नाहीये हे लक्षात ठेवा. आणि हिस्ट्री जर त्यांनी अवघड करायचं ठरवलं तर ते तुम्ही एकच पुस्तक वाचणार ना कुठलं तरी सोर्सेस. एक वाचणार, जास्तीत जास्त जर आवड असेल तर 2 वाचणार. पण याच्या बाहेरचं जर त्यांना तुम्ही काय आधी वाचताय ते एक्झामिनरला माहीत नसतं का? माहीत असतं. सर्व गोष्टी सर्वांना माहिती असतात. जर पेपर सेटर कसा म्हणजे एक सब्जेक्ट कुठलाही अवघड जाणार आहे या मेंटॅलिटीने जा तुम्ही. तुम्हाला म्हणजे तिथं धक्का बसणार नाही की हे काय चाललंय म्हणून. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, शांत राहून त्या वेळेमध्ये 1 तासामध्ये व्यवस्थित परफॉर्म करायचं आहे. आता करंट वेळ म्हणजे कसं करायचं, आत्ताचे म्हणजे कुठलं आता बाबा पेपर कधी होणार आहे डिसेंबरला. मग नोव्हेंबर, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर ह्याच्यातलं तुम्ही जर करंटवर फोकस केलं तर तुम्ही वेळ वाया घालवताय. हे लक्षात ठेवा. 1 महिना तरी आधी पेपर सेट झालेला असतो. कशावरनं? तर बघा तुम्ही आय-एन-एस विक्रांतचा क्वेश्चन कधीचा आहे? 24 मधला आहे. भूषण गवई यांची न्यायमूर्ती भूषण गवई यांची अपॉइंटमेंट कधी आहे? जुनी आहे. जलशक्ती पुरस्कार जुना आहे. जागतिक शांतता निर्देशांक हे क्वेश्चन काय माझ्या मनाचे नाहीयेत. ज्यांनी दिली नाही परीक्षा त्यांच्यासाठी सांगतो. हे सगळेचे सगळे क्वेश्चन तुमचे राज्यसेवा 2025 चे घेतलेले आहेत. आता रिसेंट झालेल्या पेपरमधलं हे लक्षात ठेवा. आणि त्यांनी ब्रिक्स परिषदेमध्ये 17वी परिषद विचारली होती. हे लक्षात ठेवा. 16व्या वेळेला परत 16 ब्रिक्स पर्यंतच होतं. कारण ते कसं होतं तर पेपर आधी क्वेश्चन सेट झालेला असणार आहे. ह्याची त्याच्यावरून कळतं. आणि 2024 मध्ये जी मालदीवमध्ये होणार जे पक्ष आहे ना, तो पक्ष कुठला जिंकला तर कुठला विचारलं 2024 मधलं एप्रिल मधलं विचारलं हे लक्षात ठेवा. आणि सिंधू जल करार ऑपरेशन सिंधूच्या पार्श्वभूमीवर आला होता. असा प्रकारचा क्वेश्चन कंबाईनला पण रिपीट झाला होता बघा ह्या नद्यांवर. तो क्वेश्चन परत राज्यसेवेला रिपीट झालेला आहे. तुम्हाला त्यामुळे सांगतो की कंबाईनचे आणि राज्यसेवेचे पेपर सेटर सेम असतात हे लक्षात ठेवा. त्यामुळे वाचताना ऑपरेशन सिंदूर तिथं बॉम्ब पडला, तिथं बॉम्ब पडला, एवढी ठिकाणं, तेवढी ठिकाणं हे असलं पाठ करायचं नसतं. त्याची पार्श्वभूमी असते ना, त्या पार्श्वभूमी ज्याच्यावर कॉन्ट्रोव्हर्सी होणार नाही, ज्यावर कॉन्ट्रोव्हर्सी होणार नाही अशा गोष्टीला फोकस करायचा. तुम्ही वाचा, तुमची आवड म्हणून वाचा. पण एक्झाम आता समजा पेपर सेटरला जर पेपर सेट करायला दिलं, तर कॉन्ट्रोव्हर्शियल पॉईंटवर शक्यतो क्वेश्चन येत नाही. त्याच्या राज्यघटनेची पार्श्वभूमी, त्याच्या बाकीच्या इकॉनॉमिकल पार्श्वभूमीवर क्वेश्चन येतो हे लक्षात ठेवायचं आहे. आणि पुढे एक क्वेश्चन आला होता बघा, कौशल्य भवनचं इमारतीचं उद्घाटन झालं होतं. स्किल इंडियावर फोकस केलेला आहे बरंच गव्हर्नमेंटनं. कारण का डेमोग्राफिक डिव्हिडंड मिळवण्यासाठी कार्यकारी लोकसंख्या आपली किती आहे याच्यावर त्या ओरिएंटेडनं ते विचारलं होतं. ही इकॉनॉमिकचा त्याला बेस होता हे लक्षात ठेवा. आता मारुती चितमपल्ली यांची पुस्तकं विचारली होती. त्यांनी काय केलं होतं, निळवंतीच्या ठिकाणी फुलवंती केलं होतं आणि केसराच्या पाऊसची जंगलाचा पाऊस केलं होतं. आता हे क्वेश्चन कुणाला कळेल? व्यक्तिविशेष ज्यांनी केलं व्यवस्थित त्यालाच समजेल हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणून सर्व पुस्तकं पाठ करायच्या मागे लागायचं नसतं. ज्यावेळेस तुम्ही व्यक्तिविशेष करता त्यांची पुस्तकं पण व्यवस्थित आपण बघून घेऊया त्याच्याबरोबर, जेणेकरून तुम्हाला काय अडचण येणार नाही. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. तुम्हाला जे मी करंटचे क्वेश्चन घेतोय, या करंटच्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे, की जे तुम्ही जे वाचताय मटेरियल आता सध्या जे वाचता, तिथं फक्त त्या गोष्टी मार्क करून घ्या. जर त्या गोष्टी तुम्ही वाचलेल्या सोर्सेसमध्ये नसतील, तर लिहा तिथं बाजूला मार्जिनला. आणि शेवटी जाताना कसं इंडेक्स मार्जिनमध्ये तुम्ही जे काही क्रमांक लिहिले आहेत किंवा एखादं पेज असेल तुम्ही बनवलेलं, चहाला नाश्त्याला जाताना तुम्ही जर ते वाचत ऐकत असाल, तर त्यावेळेस ते रिवाईज झालं पाहिजे. आणि शक्यतो एक्झामच्या ह्या म्हणजे शेवटच्या 1-2 दिवसांमध्ये कोणाच्या तर टचमध्ये राहा, परंतु या महिनाभरा पिरियडमध्ये जरा थोडं एकटं फिरा. कारण का तुम्ही त्या गोष्टी असतील तर ते रिवाईज करू शकता. कारण त्या गोष्टी आपण जर गप्पामध्ये रंगलो तर त्याच्यामध्ये वेळ जातो. हे स्पेसिफिक लायब्ररी बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सांगतोय. आणि आपला आताचा दिवसापासून प्लॅनिंग सुरू आहे. रोज तुम्हाला 15 क्वेश्चन मिळतील. रोज तुम्हाला 15 क्वेश्चन मिळतील. हे 15 × 30 450 क्वेश्चन करंट ओरिएंटेड मिळतील तुम्हाला. आपला हक्क आहे जर एवढं व्यवस्थित केलं तर 15 क्वेश्चन त्याच्यामध्ये ट्रेस होण्याचा. का? तर आपण सगळ्या अँगलनं त्याला एक्सप्लोर करूयात. सगळे अँगल एक्सप्लोर केल्यानंतर आपला हक्क असतो की जर अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला मार्क पडावे. हे लक्षात ठेवा. तुम्हाला काय वाटत असेल तर कमेंट करा. तुम्हाला मी प्रिंट दिलेली आहे तुम्हाला टेलिग्रामला. त्याचे लेक्चर तुम्हाला युट्यूबला मिळतील आणि ॲप्लिकेशनलाही मिळतील. आणि ॲप्लिकेशन आणि युट्यूबमध्ये काय फरक आहे? काही फरक नाही. लेक्चर सेम असणार आहेत. एकच फरक असणार आहे की युट्यूबला जे जाहिराती लागतात. हां, आणि एक मुद्दा सांगायचा होता की बरेच विद्यार्थी विचारतात की तुम्ही युट्यूबला ॲड लावता का? तर ते आपल्याकडे हक्क नसतो. हे बऱ्याच लोकांना माहीत असेल, पण ज्या लोकांना माहीत नाही सांगतो. तुम्हाला ॲड कमी करता येत नाहीत, वाढवता येतात. ज्या व्हिडिओची लेंथ जेवढी असेल त्याच्यानुसार ॲड लागतात. तुम्हाला ॲड वाढवण्याची म्हणजे अथॉरिटी आहे, कमी करण्याची नाही. आणि युट्यूबचा आपण फ्री प्लॅटफॉर्म वापरतो, त्या कारणानं युट्यूब तिकडे अथॉरिटी असते ते आपल्याकडे नसतं ॲड लावणं वगैरे. हे लक्षात ठेवा. ठराविक ॲड तुम्ही जरी म्हणलं की
लावायच्या नाहीत, तरी ते लावतातच. त्यांच्या तो हे असतो YouTubeचा अल्गोरिदम म्हणतात त्याला, तो असतो. तुमच्या प्रश्नाचे उत्तर झाले असेल, तुम्हाला काय वाटत असेल तर ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट करा. मी ते क्वेश्चन वाचून रिप्लाय करेन. धन्यवाद.